स्वातंत्र्यासाठी किती लोकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले। या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी घेणारे आणि अहिंसा या मार्गावर चालणारे जर कोणी व्यक्ती असेल तर ते म्हणजे मोहनदास करमचंद गांधी। यांनी आपल्या देशासाठी शेवटच्या श्वासापर्यंत इंग्रजांसोबत लढले। महात्मा गांधीजींना वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी समाजासाठी काम केले आहे। सगळ्यात वेगळे जर कोणते ठिकाण असेल तर ते म्हणजे वर्धा। सन 1936 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या 12 वर्षाआधी देशात आणि विदेशात सत्याग्रह आणि अहिंसा याची चर्चा होती। याचे नायक म्हणजेच महात्मा गांधी। आजपासून 86 वर्षाआधी गांधीजी कार्यक्रमामधून निघाल्यावर पालकवाडी या कब्जात आले होते। तेव्हा ते 65 वर्षाचे होते। तोच कसबा पुढे वर्धा या नावाने इतिहासामध्ये ओळखला जातो। त्यावेळेला 500 लोकांची वस्ती होती फक्त शेगावला। शेगाव नव्हतं, सेवाग्राम नव्हतं, शेगाव। आणि गावच्या लोकांची हे केली, मला इथं राहायचं। मग सांगितलं ठीक आहे या, तुमचं स्वागत आहे, पण आमच्या इथे इलेक्ट्रिक नाही तर म्हणजे त्याविषयी मला आवश्यकता नाही। म्हणून मग ते 16 जून 1936मध्ये वर्धेवरून चालत तिथे आले। मग तिथे आल्यानंतर त्याच्या मागे हे जे झाडं दिसायच्या तिकडे एक आदी निवास पहिल्यांदा, हे काहीच नव्हतं त्यावेळेला। आणि तिथे मग झोपडी बांधून गांधीजी तिथे राहायचे, गावात जायचे। आणि नंतर त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियन एक मुलगी मेडालिनी स्लेड नावाची ती पण आली गांधीजीच्यासोबत। तर गांधीजींना तर ती बरोबर त्यामध्ये विहीर लागते तिथे ती झोपडी बांधली, तिथे ते राहायला लागली। आणि गांधीजींना इथे भेटायला जायचे। मग आता जमनालाल पाहिजे इथे राहायचं आहे तर मग घर बांधायला पाहिजे। मग 1936ला हे आदिनिवास पहिलं हे बांधलं। आणि मग जितके कार्यकर्ते होते तिथे गांधीजी जागा, तिथे बलवंत सिंग तुकडोजी महाराज ते पण आले, ते पण 2-3 महिने राहिले। ते गांधीजी जागा याच्या पुढचे तुकडोजी महाराजांचे असे एक त्यावेळेला शिंदीचे झाडं इथे खूप होते। तर गावातल्या भगिनी चटया विकायचे, 1 रुपयाची 3-4 चटया मिळायच्या। सगळ्यांना एक चटई दिलं। असं गांधीजीची 11 अहिंसा, सत्य असते, ब्रह्मचर्य, असंग्रह शरीर असतो, त्याच्यात असंग्रह व्रत आहे। तेव्हा 3 ड्रेसचा 4था ड्रेस कोणी ठेवायचा नाही, तो रापायचा आहे, पोल असला तर वापरायचा आहे। भारत छायत आहे बिटवीन द मुवमेंट, त्याचा पहिला प्रस्ताव इथे झाला या आदिनिवासमध्ये पहिला। नंतर एकदा मुंबईला त्याचं हे मीटिंग झाली, पण पहिला प्रस्ताव इथे झाला। आणि नंतर त्या मीराबन होत्या त्या कस्तुरबा, मग जमनालाल गांधीला म्हणाले की गांधीजी बापू हे भगिनीला त्रास होतो तर का झालं, मग आपण आपल्या घरात आपल्या घराची गोष्ट वेगळी आहे, ते वेगवेगळ्या प्रांताचे लोक आहेत, तिथे कपडे बदलणं। म्हणून त्यांनी त्यांच्या आग्रहाचं हे कस्तुरबा गुजराती आईला बा म्हणतात, कस्तुरांची कुठे तिथे बांधली। कस्तुरा भगिनी इथे राहायला लागल्या। आणि त्या मेडेलिन मिस ज्या होत्या ऑस्ट्रेलियाची भगिनी, तर त्या तिकडे राहत होत्या बरोबर। त्या मग ही कुठे जशी पहिले तिने आपल्यासाठी बांधली बापू कुठे, आणि इथे बांधली। नंतर मग तिने पाहिलं की ती गर्दी खूप झाली आहे। मग गांधी सांगितलं बापू तुम्ही या कुठे, त्या म्हणजे तू कुठे जाते, मी दुसरीकडे जाईल। ती बरोबरच्या रस्त्यावर विहीर बांधली, तिथे ती गेली राहिली, झोपडी बांधली, तिथे राहिली। मग गांधीजी इथून 1.5 वर्ष इथे राहिले। तिथून या कुठे झाले, ह्या कुठे तिथे गादी आहे, तिथे गांधीजी बसायची, तिथे पार्टिशन आहे, तिथे कोणी आलं तर भेटायला तिकडच्या पार्ट्यांचे मंत्री होते, महादेव देसाई हे समोरचं घर आहे महादेवबाईचं, ते तिथे बसून काम करायचे। नंतर एकदा फिरायला जात होते गांधीजी, तर परचुरे शास्त्री संस्कृतचे प्रख्यात पंडित ते आले, नमस्कार केला, त्यांना कुष्ठरोग झाला। तर म्हणे अरे शास्त्रीजी तुम्ही संस्कृतचे प्रख्यात पंडित होते, शास्त्रीजी तुम्ही कसे आले? बापू म्हणे मला हा रोग झाला आहे, माझा घर आहे, माझा परिवार आहे, माझे नातेवाईक, कोणी मला ठेवायला तयार नाही। ठीक आहे म्हणे, या म्हणे माझ्याजवळ राहायला। संस्कृतचे प्रकांड पंडित होते, विद्वान होते, पण त्यावेळेला आपल्या देशामध्ये ते कुष्ठरोगांना फार चांगलं मानत नसत, वेगळंच ठेवून द्यायचे। मग त्यांच्यासाठी ती कुटी बांधून दिली। ज्यांना संस्कृत शिकायचं आहे, हे शिकायचं, त्यांना त्यांच्याजवळ जाऊन बसून संस्कृत शिकायचं, तर ते त्यांच्यात। गांधीजीचे एक सेक्रेटरी होते किशोरलाल मशहूरवाले मोठी फॅमिली होती, अकोल्याला होती। तर ते त्यांना पण राहायचं होतं, पण त्यांना त्यांच्या पत्नी जो होत्या काशीबा त्यांना अस्थमा होता, तर त्यांना पक्क घर बांधावं लागेल म्हणजे कच्च्या घरात। त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही राहा, म्हणून ते किशोर निवास म्हणून आहे, तिथे आता आमचं ऑफिस आहे, तिथे ते राहायला लागले। आणि ते परचुरे शास्त्री तिथे राहायला लागले, तिथे राहायला लागले। मग इथे शिक्षण कसं असावं, तर एज्युकेशन फॉर लाईफ थ्रू लाईफ बेसिक एज्युकेशन चालवायचं होतं त्यांना। तर मग त्यांनी रवींद्रनाथ टागोरांना
सांगितलं, पत्र पाठवलं की तुम्ही असा कोणी शास्त्रज्ञ असेल त्याला पाठवा. आम्ही ही बेसिक शाळा काढायची आहे. त्याची उद्योगाद्वारे 5व्या वर्गाचं शेती, 6व्या वर्गाचं विणकाम, 7व्या वर्गाचं दुसरा सगळ्यांचं एक स्वयंपाक, मुलं स्वयंपाक करणार, वाढणार, जे करणार, प्रत्येक भाजी कोणत्या भाजी कोणते व्हिटॅमिन आहे, ह्या भाजीत ह्या त्याचं ते अध्ययन करणार. तर ती शाळा तिथे काढली. त्याच्या बाजूला त्यांचा रसोडा, मोठा शांती भवन, एक ऑल जगाची एक कॉन्फरन्स झाली होती तिथे. तर शांती भवनचं तिथे लिहिलेलं आहे. तर सगळे जगातले लोक आले होते. तर तिथे म्हणून त्याचं नाव शांती भवन ठेवला. तिथे स्वयंपाक करायचा आणि तिथे बसून जेव्हा 300-400 लोक जेवायचे एका ठिकाणी. आणि मुलं वाढणार, मुलं भाजी चिरणार, मुलं स्वयंपाक करणार. त्यावेळेला भाकरी होत्या, आता पोळ्या व्हायला लागल्या. तर मुलं भाकरी करणार, सगळे करणार. आणि मग त्याच्यातून मग ते या भाजीत कोणतं व्हिटॅमिन आहे, त्या भाजीत कोणतं व्हिटॅमिन आहे. आणि शेतामध्ये 3 तास त्यावेळेला इलेक्ट्रिक नव्हती म्हणून मोठ माहीत आहे, तुम्ही पाहिली नसेल. मुलं आम्ही पण मोठ चालत होतो. आम्ही मुलं असो मुलगी असो. तेव्हा 2 बैलं राहायचे आणि असा उतार राहायचा. ते बागे सरकले की ती मोठ खाली जायची, पाणी भरायची आणि इकडे ते राहायचे, त्याच्यात बाहेर यायचे. तर ते मोठ होते ते सगळे, मुलगा असो मुलगी असो, सगळ्यांना सारखं काम. मुली भांडायचे नाही, मुलं करू शकतात आम्ही नाही करू शकत का, म्हणून ते मुलीला ती सगळ्यांना तिथे. तर ती शांती भवन आहे, तिथे जेवणाची व्यवस्था व्हायची. आणि इथे आश्रमचा परिसर होता. परचुरे शास्त्री तिथे राहायचे, महादेवबा इथे राहायचे. आणि नंतर इथे गांधीजी राहिल्यानंतर मध्ये सगळे आपल्या देशामध्ये हिंदू मुस्लिम दंगे खूप झाले. त्याच्यामुळे मग त्यावेळेला हिंदू मुस्लिम दंगे फार होत होते. आता नाही आहे. तर दंगे फार होत होते. तर मग इथून गांधीजी नवाखालीला गेले. आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्यासोबत आबा म्हणू ह्या सगळ्या जणी गेल्या. आणि मग जिथे दंगे झाले तिथे ते एकटे गेले. सगळीकडे शांती झाली. आणि आता उद्याला इकडे येणार, इथे थोडे दिवस राहिले. मग त्यांची तब्येत ठीक आहे. जमनालालजी म्हणाले आता मी इथे राहते, तुम्ही थोडे दिवस इथे राहा. मी इथून गेले म्हणून याला आखरी निवास. इथे थोडे दिवस 1-2 महिने राहिले. इथूनच ते तिथे गेले नवाखालीला. आणि दंगी शांती झाली. येणार गांधीजी आता म्हणून हे कुर्दी बापू तिथे वगैरे साफ करून ठेवलं. तर 30 तारखेला संध्याकाळी प्रार्थनेला जाताना गांधीजींची, तुराम गोडसे. आणि ते म्हणजे विशेष म्हणजे ते पहिल्या दिवशी गेला तर तो माळी कुठे चालला म्हणजे काही नाही, असं इथे रिव्हॉल्वर ठेवलं, असं हात जोडलं त्याला गांधीजीनं. तर त्या दिवशी काही जमलं, खूप भयंकर गर्दी होती. मग दुसऱ्या दिवशी परत आला. अरे म्हणे आता कशाला, म्हणे गांधीजी आहे काय माझा हात जोडलेला नमस्कार करतो. त्याला म्हटलं असेल बाबा नमस्कार कर. जसे गांधीजी त्यांच्यासोबत मनोबन होत्या तिथं रजिस्टर खाली म्हणते अशी खाली वाकली अशी गांधीजी आले तर गोळ्या मारल्या तिथे गांधीजी हे राम म्हणून पडले. तिथे समजा तिथे लाहोसमध्ये प्रार्थनेला जाताना तिथे म्हणून त्याला आखरी निवास नाव दिला. तिथून गेले मग परत आले नाही म्हणून आखरी निवास दिला. ते आधी निवास बापूकुट. People gathered for a prayer meeting to observe Ashti Day, the first anniversary of the immersion of Mahatma Gandhi's ashes. With his soul-stirring bhajan, Tukdoji Maharaj, a well-known saint and singer of Maharashtra, enraptured the gathering. Men and women were singing the Ramdhun in chorus. Class, creed and status are set aside in veneration of the Mahatma's transcendent spirit. Take part in the sacred observance. Those who are privileged to hold office are pledged to work for the uplift of the masses. Acharya Vinoba Bhave delivered a sermon from the Upanishad. ऐनक पहने लाठी पकड़े चलते थे वो शान से, जालिम कांपे थर 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 सुनकर उनका नाम रे। हो पद था उनका छोटा सा और सरपट उनकी चाल रे, दुबले से पतले से थे वो चलते सीना तान गे। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। कृष्ण भजन तो तेने कहिए,
मी 2 ऑक्टोबरची तयारीसाठी एक बापूटी बनवली आहे आणि खूप साऱ्या पेंटिंग पण केल्या आहे आणि गांधीजीची मूर्ती पण बनवली आहे. आम्ही आहे ना बापूकुटीचं घर कार्डबोर्डने बनवलं आहे, त्याच्यामध्ये प्लास्टिकचा वापर केला नाही आहे आणि आम्ही झाडापासून बनले कार्डबोर्ड हे केला आहे आणि आम्ही पेंटिंग आणि खूप साऱ्या मूर्त्या काढल्या. कोरोना की वजह से साल की जो जयंती है वो थोड़ा सा पब्लिक का इन्वॉल्वमेंट कम करके यानी ज़्यादा पब्लिक एक्टिविटी के बिना ही मनाने वाले हैं। जो साधारण यहाँ पर जो कार्यक्रम चलता है सुबह से लेकर के वो सब रहेगा, सूत्रयज्ञ रहेगा, प्रार्थना रहेगी, सफाई वगैरह का कार्यक्रम रहेगा। यहाँ शाम को भजन का कार्यक्रम है। बाकी कुटियों में जो दर्शन के लिए आने वाले लोगों को उनका स्वागत करेंगे। उसके अलावा कोई पब्लिक फंक्शन नहीं होगा क्योंकि लोगों को इकट्ठा करके इस समय पर कोई कार्यक्रम नहीं कर सकते, तो इसकी वजह से उसको हमने रोका है इस बार।